चला नेहमीप्रमाणे परत आपण आलेलो आहे शेंडे खुडण्यासाठी. तर 2-3 दिवसापासून काही व्हिडिओ टाकलेला नव्हता आपल्या वालाचा. तर म्हटलं चला छोटासा व्हिडिओ पण होईल आणि शेंडे पण खुडायचं काम चालू आहे. तर शेंडे आता थोडे राहिलेले, काहीतरी म्हणजे 2च गल्ल्या राहिलेले आहे. 2 गल्ल्यांमधून पण अर्धी काढलेली, फक्त अर्धीच बाकी राहिलेली आहे. तर बघा माग असा आपला वाल आणि मस्त शेंगा लागलेले बरं का वालाला. शेंगा पण आणि की फुलं पण भरपूर लागलेले. तर त्याच्यामुळं म्हटलं आणि शेंडे खुडून घेऊ. तर शेंडे जर खुडले ना तर व्यवस्थित खाली शेंगा ज्या आपल्या लागलेल्या आहे ना तर त्या चांगल्या प्रकारे फुगत्या, म्हणजे फुगवण चांगली होती. तर त्याच्यामुळं शेंडे खुडायचं काम चालू आहे. थोडेसे राहिलेले तिकडे चालू आहे साहेबांचं खुडायचं काम. दिसतंय की नाही काय माहिती याच्यामधून. हा शेंडे तर घ्या खुडून अगोदर चालले. तर साहेबांचं म्हणणं आहे मका पण निंदायला बसायचं आहे. तर वल्ल आहे अजून ती. मग पाऊस झाला काल आमच्याकडे खूप चांगला पाऊस झाला आहे आणि त्यांचं चालू एवढं झालं की मका पण निंदायला बसायची. तर काय माहिती वल्ल्यामध्ये निंदता येतं का नाही, बघू निंदून. आणि शेतकऱ्यांच्या बायांना तर कधीच सुट्टी नाही राहत. असं वाटलं नाही की रविवार आहे की सोमवार आहे, जो दिवस उगवतो तो कामाचाच उगवतो, एकही दिवस सुट्टी नाही आहे. तर खरंच आपल्या शेतकऱ्यांच्या बायांची अशी कोणीतरी कीव करायला पाहिजे. तर मुख्यमंत्र्यांनी तर केलेलीच आहे लाडकी बहीण म्हणून, पण एवढ्या अटी ठेवलेल्या आहे की लाडकी बहीण आहे की सावत्र बहीण आहे तेच कळत नाही काही. तर भरपूर अटी ठेवलेली, काय माहिती आता काय होतं काही नाही. त्याच्यातून कागदपत्र तर आहे आपले, पण होतं का नाही काही सांगता येत नाही. आणि शक्यतो आहे ना तर सर्वांची अशीच म्हणणं आहे का 1500 रुपये ते एका हाताने देणार आहे, पण दुसऱ्या हाताने आपल्याकडून भरपूर काही वापस घेणार आहे. कारण आपला बॅलन्स पण त्यांनी वाढवून दिलेला आहे. त्याच्यानंतर बॅलन्स नंतर आता गॅसचे भाव सुद्धा शक्यतो वाढतीलच. कारण काहींचं असं म्हणणं आहे की बाह्यांचं गॅस पशीच का अडतं, कारण गॅस पशी अडत नाही म्हटल्यावर सर्वांना माणसांना काय भेटतो, आयता स्वयंपाक. आणि बायांना तर चुल्यापाशी स्वयंपाक करावाच लागतो. त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये तर चूल पण पेटत नाही, तर त्याच्यामुळं खूप त्रास होतो बायांना. त्याच्यामुळे बायांचं अडतं ते फक्त गॅसपाशी. तर सरकारने आता असं करू नये, 1500 रुपये द्यायचे ते इमानदारीत द्यायचे, कोणत्याही हाताने परत घ्यायचे नाही. असं असेल तर सरकारने अशी स्कीम शेवटपर्यंत राबवली पाहिजे. आणि बहुतेकांचं म्हणणं आहे बरं का, हे 1500 रुपये जे देते आहे ना तर ते 1500 रुपये फक्त 2 ते 3 हप्ते देणार आहे. आणि ज्यावेळेस आपलं मतदान जवळ येईल ना, म्हणजे ज्यावेळेस आता कागदपत्र करून घेतील, नावं नोंदवून घेतील आणि ज्यावेळेस आपल्याला हप्ता द्यायचा ना 1 जुलैमध्ये, 1 जुलैला हप्ता चालू होणार आहे आपला. तर 1 जुलैला जो हप्ता द्यायचा ना तेव्हा लगेच आचारसंहिता लागू शकते. आणि आचारसंहिता झाल्यानंतर मतदान येऊन जातं आणि मतदान झाल्यानंतर बसा बोंबलत 1500 गेले आणि कागदपत्र पण गेले आणि प्लस तुमचा टाईम पण गेला. तर शक्यतो असं तर होऊ नये. सरकारने एवढं मेहनतीने लोकांनी कागदपत्र गोळा केलेले बायांनी, आणि बाया लाडक्या बहिणीपेक्षा लाडक्या दाजीला खूप श्रेय आहे. तर लाडक्या दाजीच्या खिशातून काही 1500च्या ऐवजी 3000 काढू नये अशी सर्व महिलांची अपेक्षा आहे. तर बहिणीला 1500 द्यायचे ते बहिणीसाठीच मर्यादित ठेवा, लाडक्या दाजीच्या खिशातून काही 3000 काढू नका डबल. तर बघू आता काय काय होतं. कारण मतदान आलं म्हणजे आचारसंहिता आल्या आणि आचारसंहिता आल्यानंतर सर्व कामकाज हे बंद असतं. तर अशी अपेक्षा आहे की कमीत कमी 2-4 वर्ष तरी द्यावा, 2-3 हप्त्यापेक्षा 2-4 वर्ष 1500 रुपये द्यावा, जेणेकरून लाडक्या बहिणीचं काही कवाय ना थोडंफार तिचा खर्च ती करू शकते, जो महिन्याचा असतो तो. बाकीच्याला तर आहेच मग आपलं लाडका दाजी जिंदाबाद. वालाला खत घालणे, औषध मारणे, बारे देणे. चला तर मग निंदायला बोलला असेल हो, नंतर निंदला असतं ना उद्या परवा. आवाज येत नाही तुमचा, जवळ या बोलायला. पाहू चला, त्यांचं चालू आहे निंदून, बघू आलं तर आलं, पण शक्यतो येईल. पण एवढंच आहे का जे बारीक गबळ असतं ना तर ते लटकून बसतं आणि मोठं जर झालं ना तर व्यवस्थित मग ते हातात धरून बाजूला घेता येतं. तर वालाला मस्त अशी फुलं लागलेले, तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते फुलं पण आणि आपल्या शेंगा पण. चला मग. तर बघा मस्त अशा वालाला शेंगा लागलेले आहे. आणि सर्वांचं काय म्हणणं होतं माहिती का, दरवेळा जर आपण व्हिडिओ काढला ना तर आपले प्रेक्षक पण नाराज होऊन जातात की दरवेळा काय वालच दाखवतात. तर त्याच्यामुळं मी काही जास्त व्हिडिओ काढत नाही वालाचे.
नाहीतर भरपूर कामगिरी असते आपली, वालाची शेंडे खुडायचे, शेंडे बांधायचे, औषध मारायचं. तर याच्यावरती बघा थोडीशी अशी नागाळी आल्यावानी वाटतंय, तर त्याच्यावर पण आज औषध मारायचं आहे. आणि दररोज औषध आहे बरं का, या औषधांनी पार वैताग आणलाय औषधं मारून मारून. लागलेलं आहे वालाला. कीड वगैरे काही नाही आहे बरं का, कारण औषध मारेल होतं त्याच्यामुळे कीड वगैरे काही नाही शेंगांवरती. आणि एक मिरचीचं झाड होतं बरं का इथं, इतक्या दिवसापासून, म्हणजे उन्हाळ कांदे आपण लावलेले होते ना तेव्हाच मिरचीचं झाड आहे बरं का. मिरच्या बघा त्याला आता किती लागलेले, म्हणजे बारीक त्याशी औषध मारलं होतं तिला पण. हे बघा, तर मस्त अशा मिरच्या पण लागलेल्या आपल्या झाडाला. आणि सध्या भाजीपाल्याचे भाव तर पार गगनाला गेलेले, पण काही हरकत नाही, आपण पण शेतकरीच आहे. शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तिथं गागून उपयोग नसतो. तर आपला पण कधीतरी माल हा विकणारच आहे. आणि भाजी पण मस्त झाली बरं का. काल जी कांद्याची भाजी होती ना आपली, तर मकात पण आहे ना आपलं, म्हणजे अगोदर नव्हतं बरं का जास्त गवत, पण हे 2 दिवस पाऊस झाला ना बारीक बारीक, तर त्याच्यामुळे जास्त गवत आलेले मकामध्ये पण. तर बघू आता, वालाचे शेंडे खुडून तर झालेले, आताच राहिली ती फक्त मका. बारीक बारीक गवळ आहे, बारीक गवळ असं निघायला सोपं जातं. दोन तीन दिवस झाले पाहिजे आपली मका निघायची. जटा द्यायला लागला, अशी अर्धी इकून लावायची आणि अर्धी इकून लावायची, दोन्ही पण मकांना असं डायरेक्ट. ती कांद्याची भाजी ना आपण विकायला नेलेली होती, कारण घरी काही एवढी खाता येत नाही, आणि खाली शेणखत टाकल्यामुळे ना ती थोडीशी पिवळी व्हायला लागली होती. तर दादानी काल विकायला नेली, तर 20 रुपये जुडी गेली. तर खरंच चांगला भाव आहे भाजीपाल्याला, म्हणजे आपल्याला घ्यायला तर लागतोच, पण विकायला जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला अपेक्षा असते का भाजीपाल्याला भाव भेटला पाहिजे. तर छान भाव आहे. आणि ज्यावेळेस शेतकऱ्याच्या मालाला भाव येतो ना, तर त्यावेळेस सर्व लोक गागतात. पण ज्यावेळेस तुमचं डिझेल वाढतं, पेट्रोल वाढतं, गॅस वाढतो, तुमचा आता बॅलन्स वाढला, याच्याविषयी कोणीही गागणार नाही. आणि ज्यावेळेस शेतकऱ्याच्या मालाचा भाव वाढतो ना, तर त्यावेळेस सर्वांचाच गागाट होतो, म्हणजे आपले जे नोकरीवाले त्यांचाही गागाट होतो आणि सरकारचा पण गागाट होतो. तर आता सध्या कांद्याला भाव होता, तर खूप लोकांचा गागाट, कांद्याला भाव वाढला, कांद्याला भाव वाढला. पण त्या कांद्यामागे त्या लोकांचा किती खर्च असतो, किती मेहनत असते, तर ही काही ते लक्षात घेती नाही, फक्त भाव वाढला गागाट करतात. तर तसंच आता पण झालेलं आहे. मिरची 20 रुपये पावशर, टमाटे 30 रुपये पावशर, आणि आपले जे बटाटे आहे बटाटे तर ते 50 रुपये किलो आहे. तर कांदे पण 50 रुपये किलोच आहे किरकोळ विक्रीसाठी. तर सर्व लोकांचा खूप गागाट झालेला आहे. खास करून सर्व्हिसवाल्यांचा गागाट झालेला आहे की डब्याला काय द्यायचं, दररोज उठून पोरांचा डब्बा, नवऱ्याचा डब्बा. तर भरपूर गागाट झालेला आहे. पण हा गागाट बंद करा, आपणच आपल्यांना सहकार्य करा, जेणेकरून हा भाव काही कंटिन्यू राहणार नाही आहे. 1 ते 2 महिने, 1 महिनासुद्धा नाही आता, म्हणजे सुरुवात होऊन फक्त 3-1 वार झालेले आहे, 23 दिवस झालेले असतील आतापर्यंत. तर गागाट काही करू नका. थोडासा अजून भाजीपाला निघायला जर लागला ना, तर मग त्याचे भाव पण कमी होतील. पण 4 रुपये येत आहे शेतकऱ्यांना, तर नक्कीच खाऊ द्या, बिगर गागाट करता खाऊ द्या. कारण हेच दिवस असतात, इतर वेळा शेतकरी खूप वेळा मारला जातो, पण ज्या वेळेस भाव वाढतो ना, तर त्याच वेळेस त्याला थोडी काहीतरी समाधानी भेटते. तर कोणी गागाट करू नका भाजीपाल्याचा, भाजीपाला वाढला असं, कारण त्याच्यामध्ये आपण नंबर आहेच. आपल्याला पण घ्यावा लागतो ना, नाही असं थोडीच आहे, आपल्याला पण डबे आहे, तर आपल्याला पण भाजीपाला घ्यावाच लागतो ना. पण मग कधीतरी आपला पण विकायला असतोच, त्याच्यामुळे आपल्याला पण अपेक्षा असतीच भाव वाढले पाहिजे. तर शेतकऱ्याचाच गागाट होतो फक्त, सर्व याचा
सरकारचा काही गागाट होत नाही. सरकारने कितीही पैसे वाढवले ना तरी सरकारचा कधी गागाट होत नाही. पेट्रोलचा होत नाही, डिझेलचा होत नाही, गॅसचा होत नाही. ऑटोमॅटिक तिथं गपचूप पैसे काढून देतात. पण शेतकऱ्याचा भाव घेतं, शेतकऱ्याचा माल घेताना 3 वेळा भाव करतात. पार एक रुपयासुद्धा कमी करायला लोक घाबरती नाही. 1 रुपयासुद्धा कमी करायला हे करतात, द्यायला त्यांना कानकूच करतात शेतकऱ्यांना. आणि जिथं द्यायची ना तिथं एकदम बिनधास्त देतात, काही न म्हणता. चला तर मग भरपूर मोठा व्हिडिओ झाला असेल आता थोडा म्हणता म्हणता. तर आम्ही घेतो आता शेंडे खुडायचे थोडेसे राहिलेले, त्याच्यानंतर आपण मका निंदणार आहे. चला तर मग आम्ही घेतो मका निंदून. तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब, आणि जे कोणी नवीन असेल तर त्यांनी नक्कीच चॅनलला सपोर्ट करा, आपल्या सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघा, कमेंट करा. पुन्हा भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.